आज जागतिक आदिवासी दिन आहे आणि या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील आदिवासी बांधव हे नाशिक शहरामध्ये शोभायात्रामध्ये या ठिकाणी सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। विविध पारंपरिक वाद्यांवर या ठिकाणी ठेका धरत हे आदिवासी बांधव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। एकूण जर बघितलं तर मोठ्या संख्येने आदिवासी बांधव या ठिकाणी या संपूर्ण या ठिकाणी नाशिक शहरातल्या ईदगाह मैदान पर्यंत जी रॅली आहे, जी शोभायात्रा आहे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काही आदिवासी नेते माझ्या सोबत आहे। खरं तर एक मोठा उत्सव असतो आदिवासी दिनाच्या निमित्ताने। खेड्यापाड्यातले मोठे आदिवासी हे मोठ्या संख्येने नाशिकमध्ये आल्यात, शोभायात्रा काढल्या। पारंपरिक वाद्यांवर खरं तर यंदाची शोभायात्रा पाहायला मिळते आहे। संयुक्त राष्ट्रसंघाने ठराव पारित करून घोषित केल्याप्रमाणे आदिवासीची संस्कृती, अस्मिता, परंपरा, अस्तित्व टिकवण्यासाठी संपूर्ण विश्वात हा आदिवासी जागतिक दिन साजरा केला जातो। आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळ साहेब असून आदिवासींची परंपरा टिकवण्यासाठी आज आम्ही सर्व वेशभूषामध्ये आलोय। आम्ही सर्व आमच्या संस्कृती आलोय। आमचं तीर आणि कमान घेऊन मी आज या वेशभूषेमध्ये आलोय आणि हजारो आदिवासी बांधव आज उपस्थित राहिले। आणि मनुवादी, जातीवादी लोक आदिवासी जागतिक दिनाला विरोध करतात, त्यामुळे मनुवादी, जातीवाद्यांच्या छाताडावरती पाय देऊन आज आम्ही हा विश्वात हा जागतिक आदिवासी दिन साजरा करतोय। आदिवासीचं आरक्षण टिकून राहण्यासाठी, आदिवासींचं अस्तित्व टिकून राहण्यासाठी हा दिन साजरा करतो। त्यामुळे मी देशातील सर्व आदिवासी बांधवांसह देशातील सर्व नागरिकांना आणि आमच्या एबीपी माझा चॅनलला जागतिक आदिवासी दिनाच्या आदिम शुभेच्छा देतो। जय आदिवासी, जय जोहार। नक्कीच आपण जर बघितलं तर या ठिकाणी वेगवेगळ्या वेशभूषांमध्ये हे सगळे आदिवासी बांधव आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यासोबत तीर आणि कमान या खरं तर या आदिवासींच्या पेहरावामध्ये खरं तर हे सगळे या शोभायात्रेमध्ये पाहायला मिळतात। त्या दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर आदिवासी बांधव जे आहेत ते त्यांच्या पारंपरिक वाद्यांवर या ठिकाणी ठेका धरताना पाहायला मिळत आहे। अशा पद्धतीने हा मोठा उत्सव खरं तर आज नाशिक शहरामध्ये पाहायला मिळतोय। एकूणच जर बघितलं तर या आदिवासी बांधवांच्या या पारंपरिक वाद्याच्या या तालासुरामध्ये खरं तर हा ठेका धरताना हे आदिवासी बांधव पाहायला मिळत आहे। तर नाशिकमधल्या या शोभायात्रेची देखील एक विशेष खरं तर आपल्याला परंपरा खरं तर पाहायला मिळते। नाशिक जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असल्यामुळे मोठ्या संख्येने आदिवासी बांधव या आजच्या आदिवासी दिनाच्या, एकूणच क्रांती दिनाच्या निमित्तानं नाशिकमध्ये या सगळ्या आदिवासी बांधवांच्या शोभायात्रेचा हा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं हा सगळ्या वेशभूषांच्या आणि त्यासोबत आदिवासी बांधवांच्या या परंपरेचं दर्शन करते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मंगेश सोरेंसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।